शाळा सुरू होण्याआधीच पालकांना आता शॉक बसलाय, कारण बसच्या फी मध्ये 15% वाढ झाली आहे। शाळा सुरू होण्याआधीच भाडेवाढीची मागणी आता करण्यात आली आहे। ही भाडेवाढ या महिन्यातच लागू करण्यात येणार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच पालकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणारी ही बातमी समोर आली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सतत होणारी वाढ, शालेय विद्यार्थी वाहतूक स्कूल बसची भाडेवाढ आता होणार आहे। 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी ही भाडेवाढ जून महिन्यामध्ये लागू करण्यात येणार आहे। यामध्ये तब्बल 15% वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्यानं स्कूल बस भाडे दरामध्ये वाढ करण्याबाबतच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। त्यानुसार स्कूल बस ओनर्स असोसिएशन महाराष्ट्राने ही घोषणा केलेली आहे। शुल्कवाढ टाळण्यासाठी सरकारनं अनेकदा पाठपुरावा सुद्धा केलेला होता, मात्र कोणतीच मदत मिळाली नसल्याचा दावा बस ओनर्स असोसिएशननं केलेला आहे। यासोबतच डिझेल आणि कर्मचाऱ्यांचं वेतन, वाहन देखभाल, विमा, टोल आणि इतर ऑपरेशनल खर्च सुद्धा वाढल्यानं यामध्ये अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी उज्ज्वला रोंदळ आपल्यासोबत आहे। उज्ज्वला, शाळा सुरू होत आहेत आणि आता याच पार्श्वभूमीवरती पालकांची चिंता वाढवणारी ही बातमी आपण पाहतोय, कसं बघायचं याच्याकडे? नक्कीच सिद्धेश, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत असल्यामुळे शाळा आणि विद्यार्थी वाहतूक स्कूल बसची भाडेवाढ होणार आहे। 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी भाडेवाढ ही जून महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे। यामध्ये तब्बल 15%ची वाढ करण्यात आली आहे। पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ असल्यामुळे स्कूल बस भाडेवाढ दर करण्यात हालचाली सुरू होत्याच। त्यानुसार स्कूल बस ओनर्स असोसिएशनने महाराष्ट्राने घोषणा केली आहे की शुल्क वाढण्यासाठी सरकारने अनेकदा पाठपुरावा केला होता, मात्र कोणतीही मदत नसल्यामुळे बस ओनर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे। याबाबत डिझेल, कर्मचारी वेतन, वाहन, या विमा, टोल या इतर ऑपरेशनल खर्च वाढल्यामुळे हा निर्णय संघटनेने घेतला आहे। पण उज्ज्वला, आपण एकंदरीतच पाहतोय की आता या बसच्या फी मध्ये सुद्धा 15%ची वाढ झालेली आहे। पालकांच्या काय प्रतिक्रिया येतात का या संदर्भामध्ये? आणि आता जसं तू कारण सांगितली, या कारणांव्यतिरिक्त आणखी कोणते मुद्दे याच्यामध्ये या वाढीसाठीचं कारण ठरत आहेत? नक्कीच आता जास्त भाडेवाढ झाल्यामुळे पालकांचं मत असं आहे की एवढे पैसे वाढवले असतात म्हणजे खर्च वाढतायत, त्यात शाळेचे खर्च वेगळे असतात, त्यात आता जर बसचे भाडेवाढ केले तर पालकांनाही फटका बसणार आहे। नक्कीच उज्ज्वला, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या कारणांमुळे आता हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतो, शाळा सुरू होण्याआधीच भाडेवाढीची मागणी करण्यात आलेली आहे। बसच्या फी मध्ये 15%ची वाढ झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच बसच्या फी मध्ये 15%ची वाढ झालेली आहे। ही या भाडेवाढीमुळे पालकांची सध्या डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग सर आपल्यासोबत आहे। अनिलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघतोय की बसच्या फी मध्ये 15%ची वाढ करण्याचा निर्णय या असोसिएशनने घेतलेला आहे। कसं बघायचं याच्याकडे? आता सध्या पालकांची सुद्धा चिंता वाढते, महागाईची टांगती तलवार आता सर्वसामान्यांवरती आहे। आम्ही तर रेट वाढायचं नाही होतं, आम्ही तर गव्हर्नमेंट सरकारला सांगितलं होतं की आम्ही हायब्रिड ते पाठवलं होतं की तुम्ही ना वॅट तुम्ही 21 रुपये कलेक्ट करतात डिझेलवरती, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला 10 रुपये नुसतं द्या आणि आम्ही फीस वाढणार नाही। आता पॅरेंट्स लोकांना किती त्रास आहे, सगळं पॅरेंट्स लोक ते सांगतात कसं खिशामध्ये तुम्ही कसं काढायचं, ते आम्हाला नको पाहिजे। आम्ही तर सांगितलं नाही तर 2 लाईन करा, नाही तर ऑनलाईन एज्युकेशन करा, 2 दिवस 3 दिवस शाळेत चालणार आणि 2 दिवस ऑनलाईन करा, तरी सुद्धा आम्ही वाढवणार नाही। पण सरकारने आम्हाला काय रिप्लाय दिला नाही। आम्ही कमीत कमी 5 ते 6 लेटर पाठवले, कमिशनरला, मिनिस्टरला, सर्वांना पाठवले। काय कॉन्टॅक्ट करायला एवढे दिवस 8-10 दिवस झाले, नेहमी आम्ही फॉलोअप करतात की आम्हाला फीस वाढवायच्या नाही, पॅरेंट्स लोकांना त्रास होणार, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्ही वॅट 21 रुपये घेतात, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला 10 रुपये रिएम्बर्स करा ना। शाळेत स्कूलची बसमध्ये जे इलिगल पण निर्णय वाढवण्याचा तुम्ही म्हणता की हा वाढीचा निर्णय घ्यायचा नाहीये, मग का असं? मग याच्यावरती मग विचार का केला जातोय वाढवण्यासंदर्भात? वाढवण्याचा तर डिझेल वाढलेलं आहे, सर्व ड्रायव्हरचे पगार सर्व वाढणार, एक चीज नाही। तर सर्वांच्या ऑइल मध्ये पण वाढल्या आहे, टायर मध्ये वाढल्या, बॅटरी मध्ये सर्ववरती रेट वाढलेला आहे। आम्हाला काय 15% काय आम्हाला नको पाहिजे,
आम्ही कुठे सांगतो सरकारला आम्हाला तुम्ही 10 रुपये द्या ना, नुसतं रिएम्बर्स करा. दुसऱ्या स्टेटमध्ये करतात तसं. आणि एवढं रेट वाढणार तर सर्व प्रकारावर वाढणार, डावाच्या मॅनेजरच्या सर्वांच्या वाढणार ना रेट. पण अनिल सर, आपण बघतोय सध्या की जसं तुम्ही आता काही मला कारणं सांगितली की पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही ह्याच्यामध्ये वाढीचा निर्णय घेतलेला आहे. मात्र एक आपण असं सुद्धा बघू शकतो की मग यामध्ये स्कूल बसच्या मागणीमध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता आहे येत्या काळामध्ये. याचा विचार नाही केला तुम्ही वाढीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती? ते होणार तर काय करणार, तर खिशातून तर आम्ही भरणार नाही ना. आम्हाला कुठल्या गव्हर्नमेंट आम्हाला काही रिबेट देतात? ते जीएसटी आमच्याकडे आहे ते नंबर नाही जीएसटीचा, तरी सुद्धा 28% घेतात. आम्ही किती लेटर सर्व कॉरेस्पॉन्डन्स केलेला आहे, ते कोणी ऐकतच नाही, कोणी समजत नाही, तो काय करणार? बर, धन्यवाद. आम्हाला पण असं वाटतं की ना स्टुडंट्स कमी होणार, त्या लोकांना त्रास होणार, सर्व होणार. आम्ही 3 हायब्रिड मॉडेल दिलेलं आहे. कोणी असं देऊ शकतात का? आम्ही देतोय की तुम्ही आम्हाला 10 रुपये रिएम्बर्समेंट करा, नाही तर 2 लाईन कमी करा. आता काय 4-4, 6-6 लाईन मारतात, त्याच्यामध्ये आपण तुम्ही लाईन कमी करा. स्कूलला पण प्रिन्सिपलला सांगितलंय की तुम्ही जे 8 वाजता 11:30, 2:30, 3:30 ते कंबाईन करा. 2:30, 3:30च्या लाईन कंबाईन करा तुम्ही. पण कोणी ऐकतच नाही तर सर्व बोज काय बसवरतीच येणार का? आम्हाला आमच्यावरतीच येणार बसवणारला. एसटीचे पण रेट वाढलाय ना, सर्वांचा रेट वाढलाय. बर, नक्कीच. धन्यवाद अनिलजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच आता पालकांच्या डोक्यावरती आता या महागाईची सुद्धा टांगती तलवार पाहायला मिळते.